नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। 4 दिवस वाळवलेली ज्वारी आहे ना, ती आज वारं देऊन स्वच्छ करून नीटवाट करून भरून ठेवायची होती। त्यामुळे सकाळी 8:30 पर्यंत आम्ही सगळं स्वयंपाक वगैरे आवरला, धुणं पाणी वगैरे सगळं आवरलं आणि ज्वारी वारं द्यायला घेतली। तर इथे पहा, टीव्हीला छान गाणी लावली होती आणि त्याच्यावर पडदा एक झाकला होता, कारण त्याच्यामध्ये धूळ जाऊ नये म्हणून। आणि इथे घरातच वारं द्यायला लागले, कारण बाहेर ऊन पण लागत होतं आणि बाहेरचं वारं काय होतं, इकडे तिकडे फिरतं, त्यामुळे व्यवस्थित वारं द्यायला येत नाही। त्यामुळे घरातच वारं दिलं। त्यानंतर परत आम्हाला झाडलोट करावी लागली, साफसफाई परत एकदा करावी लागली। म्हणजे आता आम्ही 8 दिवसापूर्वी गावची यात्रा होती, त्यानिमित्तानं आम्ही सगळं झाडलोट व्यवस्थित छान केली होती। पण परत आता ही धूळ वारं देताना धूळ जातेच ना घरात, त्यामुळे ती परत साफसफाई करावी लागली। तशी साफसफाई आम्ही रोजच करतो, पण जरा डीप क्लिनिंग म्हणून आज ते वारं दिल्यामुळे करावं लागलं एवढंच। त्यानंतर घरातलं सगळं आवरल्यानंतर पहा, जेवण वगैरे झालं, सगळी जेवलीत, भांडकुंड आवरल्यानंतर आम्ही वर्षाने साडीला फॉल लावायला घेतला होता आणि मी ब्लाऊजला बटन लावायला घेतला होता। बाहेरचं आम्ही काय कधी शिवायला घेत नाही बरं काय, आम्ही घरातल्या घरात आम्ही तिघींचं, सासूबाई आम्ही दोघी जावा, आम्ही तिघींचं फक्त घरातच पिको फॉल साड्या किंवा ब्लाऊज वगैरे सगळं घरातच करतो, बाहेर काही देत नाही। त्यानंतर दुपारी तासभर जरा विश्रांती घेऊन आम्ही शेताकडे पण गेलो होतो। शेताकडे गेल्यानंतर हे पहा, तमालपत्रीचं झाड आहे, तमालपत्री, आणि याच झाडाची दालचिनीसुद्धा काढतात। तर हे आमचं अजून झाड छोटं आहे, त्यामुळे दालचिनी काय याची अजून निघत नाही। त्यानंतर थोड्या उडदाच्या शेंगा आणि मुगाच्या शेंगा पण गावल्या होत्या, वाळक्या, आणि ओल्या पण थोड्या होत्या, त्या पण म्हणजे गव्हाळ्याला आणल्या। आणि भेंड्या पण थोड्या गावल्या, 2 भाजीच्या भेंड्या पण गावल्या। आपलं घरचं पण थोडं माळवं असलं तर थोडं बरं पडतं ना, बाहेरचं किती आणायचं। ह्या शेंगा बघून आमच्या सासूबाई म्हणाल्या, अगं पोरीनं केव्हा तोडल्या सगळ्या एवढ्या, आत्ताच तर गेलेलं सा। तर आम्ही म्हणलो आत्ताच का हो, 2 तास झाले आम्ही शेताकडे गेलो, 2 तासात ह्या शेंगा तोडल्यात। मग लगेच त्यांनी शेंगा घेतल्या आणि उन्हात घालायला गेल्या। तर कोणाकोणाला माहितीसुद्धा नसतं की मुगाच्या शेंगा किंवा उडदाच्या शेंगा कशा असतात। मुगाच्या शेंगा आपल्या चवळीच्या शेंगासारख्याच असतात, आणि ह्या उडदाच्या पहा, ह्या अशा प्रकारच्या छोट्या छोट्या असतात आणि काळ्या कलरच्या, त्या वाळल्यानंतर काळ्या कलरच्या होतात आणि आत उडीदसुद्धा काळाच असतो। आणि ह्या थोड्या भेंड्या पण गावल्या होत्या, कशा आहेत, मस्त आहेत ना, हिरव्यागार भेंड्या, थोड्या मोठ्या झाल्यात पण कवळ्या आहेत, छान आहेत। त्यानंतर संध्याकाळचं पहा, आमचं दुसरंच काम चालू झालं होतं। माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत वैभववाडीत, त्यांना म्हणजे त्यांच्यातलं कोणाचं तरी लग्न होतं, त्यामुळे त्यांना 2-2 लाडूचं एक पॅकिंग असं, बॉक्सचं पॅकिंग असं त्यांना 500 पॅकिंग पाहिजे होते आणि आम्हाला 1000 लाडू पाहिजे होते, त्यामुळे आम्ही 1000 लाडू आम्ही विकतच आणले। आणि हे बॉक्स पण विकत घेतलेत, कोल्हापुरातून विकत आणलेत 500 बॉक्स। आणि त्यानंतर आम्ही दुपारी 4च्या पुढेच काम चालू केलं होतं। त्यानंतर सुरुवातीला हे असे बॉक्स सगळ्यांनी तयार करून घेतलेत। आमची 2 छोटी मुलेसुद्धा बसली होती पहा, तुम्हाला पाहायला मिळतीलच इथे। तर हे असे बॉक्स तयार करून ठेवलेत सगळे, आणि मग लाडू त्याच्यामध्ये 2-2 लाडू एकाने घातलेत आणि बाकींनी सगळ्यांनी मग त्याच्यामध्ये ते पॅक केलेत आणि बॉक्स भरून आम्ही ते कोकणात पाठवलेत। हे काम खरं तर म्हणजे बाहेर कोणाला तरी इथे ऑर्डर आम्हाला त्यांना पाहिजे होती, म्हणजे इथे आम्ही शेजापाजारच्या आमच्या गावात किंवा शेजापाजारच्या गावात आमच्या पण गावात आम्ही चौकशी केली, असं लाडूचं पॅकिंग कोण करून देते का, तर तसं कोणीच भेटलं नाही। कोणी म्हणायचं लाडू आमच्याकडे मिळतात, फक्त पॅकिंग काय मिळत नाहीत, कोणी म्हणायचं बॉक्स मिळतील, हे असं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, पण आम्हाला हे असं पॅकिंग करायला द्यायला कोणीच तयार झालं नाही। म्हणून आम्ही म्हटलं चला मग आम्हीच करूया, तुम्ही आम्हाला लाडू आणि बॉक्स आणून द्या। हे बॉक्स आम्ही तयार करून मग त्याच्यामध्ये आम्ही घरातच सगळं पॅकिंग करतो। त्याच्यामध्ये फायदा काय पडो किंवा न पडो, शेवटी तुमच्या मित्रांनी मागितलेत म्हटल्यावर चला म्हटलं थोडेसे कष्ट घेऊया। सगळ्यांनी हात लावला, प्रत्येकाने आम्हाला मदत केली, म्हणजे लहान मुलांनीसुद्धा हे पहा बॉक्स तयार केले होते। आम्हाला वाटलं होतं दुपारपासून संध्याकाळी 12-1 वाजला आम्हाला हे बॉक्स तयार करून ती पॅकिंग करायला, पण आमचे हे संध्याकाळी 8पर्यंत सगळं आवरलं, कारण सगळ्यांनी हात लावला होता या कामासाठी। आमच्या सासूबाई तर म्हणत होत्या की लाडूसुद्धा आपण घरीच बनवूया, पण एवढा वेळ नव्हता आणि 1000 लाडू करायचे म्हणजे काय चेष्टा नाही आहे। त्याला परत सवळकरी बोलवायला पाहिजे, एवढे लाडू आपल्याला घरात करायला जमणारच नाहीत। म्हणजे 2-4 किलोचे असते तर एक ठीक आहे, पण हे 1000 लाडू म्हटल्यानंतर मला वाटते तरी 10-15 किलोचे लाडू बनवायला पाहिजेत, तेव्हा कुठे 1000 लाडू होतील। मंडळी, हे असं काम आम्ही रोज रोज करत नाही बरं काय, नाहीतर तुम्ही म्हणाल हे असं तुम्ही ऑर्डरी घेताय, आमची पण ऑर्डर घ्या वगैरे, तर तसं काही आम्ही करत नाही। म्हणजे हे
ह्यांच्या मित्राचं होतं काम आणि इथे आम्हाला आसपास शेजापाजारच्या गावातसुद्धा हे काम कोणी करून द्यायला तयार झालं नव्हतं, म्हणून आम्ही हे काम करून दिलं. आणि त्यात आम्हाला 2 दिवस वेळ पण होता, हॉलवरची पण काही कामं नव्हती आणि ह्यांच्या मित्राचं काम होतं आणि आसपासच्या शेजारच्या गावातसुद्धा आम्ही चौकशी केली, पण असं पॅकिंग करून द्यायला कोणीच तयार नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला करूया आपण. आणि शेतातली पण थोडी कामं कमी होती आणि हे काम करून खूपच छान वाटलं. म्हणजे हे काम करताना सगळे आमच्या घरातली माणसं एकत्र बसली होती. एवढा वेळ कधीच एकत्र बसायला वेळच मिळत नाही. आणि कोणतंही नवीन काम करायचं असलं ना घरात आमच्या, म्हणजे आमच्यावर वेगळं काहीतरी काम करायची जेव्हा वेळ येते ना, त्यावेळी माझे मिस्टर नेहमी म्हणतात, हे काम करून बघायला नशीब पाहिजे, नशीब लागते असं. म्हणजे वेगळं काहीतरी काम करायचं म्हटलं तर त्याला नशीब लागते असं म्हणतात प्रत्येक वेळेला. मग आम्हाला पण थोडं बरं वाटते. म्हणजे अरे होय, आम्हाला नशीब आहे म्हणूनच हे काम केलं आम्ही, नाहीतर आमच्याकडे हे काम कुठलं आलं असतं. तर हे लाडू पॅकिंग करायचं काम आम्ही कधी केलं तरी असतं का, असं आम्ही पॉझिटिव्ह विचार करायचा आणि ते काम करायचं. हेच असं नाही, प्रत्येक काम आम्ही तसंच त्या पॉझिटिव्ह थिंकनेच करतो. आम्ही एवढा हॉल बांधला किंवा फार्म हाऊस बांधलं, शेतातली कामं असू देत, हॉलवरती जी कामं सगळी कामं आम्ही स्वतः करतो. म्हणजे आत्तासुद्धा हॉल बांधून झाल्यानंतरसुद्धा जे बाहेरच्या लोकांना जे आम्ही काम सांगणार ना, ते म्हणजे साफसफाईचं असू दे किंवा दुसरं अजून काही असू दे, आम्ही स्वतः कामं सगळी बघतो. त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही वेगळं काम करताना लोक काय म्हणतील किंवा काय, असं अजिबात काही वाटत नाही. तर हे सगळं झालं आमचं 8 वाजेपर्यंत, आमचं पॅकिंग वगैरे सगळं झालं. त्यानंतर आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे अगोदर जेवण वगैरे सगळं केलं. जेवण मध्ये 1 तासभर सुट्टी घेऊन बनवलं होतं, पण सगळ्यांना जेवाय वाढलं. आम्ही पण जेवलो आणि मग दिगंबरचा बड्डे साजरा केला. केक खाल्यानंतर मुलं जेवत नाहीत व्यवस्थित, म्हणून ही आयडिया आम्ही केली, अगोदर जेवण आणि मग बड्डे. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा हं. आणि आमचं लाडू पॅकिंगचं कामसुद्धा कसं वाटलं सांगा. कारण नवीन कोणतं तरी काम करताना त्या कामातून आनंद कसा मिळतो हे पाहायला पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा, म्हणजे त्या कामातून आपला आनंद मिळतोच. मंडळी, आम्ही पॉझिटिव्ह विचार काय केला माहिती आहे का, तर ह्या 2-3 महिन्यात आम्ही दुपारचं असं निवांत घरात 1 दिवससुद्धा बसलेलो नाही. तर ह्या लाडू पॅकिंगच्या निमित्तानं का होईना, तर आम्ही सगळं आमचं कुटुंब आज एकत्र बसलं निवांत लाडू पॅकिंग करत. मंडळी, बघा बघा कशी केकवर ताव मारलाय बघा सगळ्यांनी. तरी बरं झालं अगोदर जेवण केलं आणि मग केकला हात घातला आम्ही, नाहीतर काय जेवण तसंच आमचं राहिलं असतं शिळं. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.